आजचा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त आपण जे पाहिलं म्हणजे तुम्ही मगाशी बोललात की साहेबांच्या ज्याने तुम्ही आला तरी जे पाहून जे काय नेमकं वाटलं आज कोकणामध्ये सहकाराची जी वृद्धी झालेली आहे या वृद्धीची सुरुवात शिवराम भाऊंनी केली आणि सॉरी गोविंदरावजी निकम यांनी केली आणि आज इथे हे जे प्लांट सुरू केलेले आहेत त्याच्यामधून स्थानिक पातळीवर शेतकऱ्याला या ठिकाणी उत्पन्नाचं साधन होईल, तरुण पिढीला रोजगार मिळेल आणि बेरोजगारीचा प्रश्न कमी होईल. महानंद डेअरी संदर्भात खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की महानंद डेअरी ती इथे सेवा ती गुजरात होती नका तेव्हा तुम्ही असं अजून त्याच्यामध्ये अंतिम निर्णय झालेला नाही, परंतु साधारण जी चर्चा आहे ती डेअरी इथंच राहणार आहे, डेअरी काय कुठे जाणार नाही आणि फक्त त्याचं जर मॅनेजमेंट दुरुस्त करायचं असेल तर इलेक्टेड मॅनेजमेंटच्या ऐवजी प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या हातामध्ये ती देऊन त्याच्यामधून त्या डेअरीला रिवाईव्ह करायचं आणि पुन्हा मग सरकारी सहकाराच्या माध्यमातून लोकांच्या ताब्यात द्यायची. रोहित पवारांच्या बारामतीची अॅग्रो कंपनी होती, धाड पडल्याची माहिती कसं काय मला काही तर कोकणामध्ये आता दुग्ध व्यवसाय चालू झालेले किंवा मग असे डेअरी प्रोडक्ट तयार करा अशा व्यवसायांसाठी शासनाचे काय धोरण आहे का की त्यांना तुम्ही त्यांच्या दृष्टीने काही मदत होईल? मी निश्चित कोकणामधल्या सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांना घेऊन एकत्र बसेन आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून एकदा ज्या त्यांच्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना समजावून घेऊन आज कोकणामध्ये रोजगार निर्माण करण्याचं काम हे भविष्य काळात करायचं आहे आणि त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. कोयनेच्या पाण्याचा विचार पुन्हा एकदा होईल का? तुम्ही मंत्री असताना ऊर्जामंत्री असताना विचार केला होता ते पुन्हा एकदा तो विचार होऊ शकतो? ऍक्च्युली तो निर्णय पाटबंधारे विभागाने करायला पाहिजे, कारण कोयनेमध्ये जेवढं पाणी येतं त्याच्यातलं बरंचसं पाणी आपल्याला कोयनेमध्ये सोडून द्यावं लागतं आणि ज्याच्यापासून वीज निर्मिती होते ते वीज निर्मितीचं पाणी पोखळीच्या मार्गे इकडे खाली सोडलं जातं आणि ते थेट समुद्रात जातं. त्यामुळं त्या पाण्याचं काहीतरी त्याच्यावर प्रोजेक्ट करून जर ते पाणी कोकणासाठी वापरलं तर कोकणामधल्या शेतकऱ्याला सुद्धा त्याची मदत होईल आणि सुजलाम सुफलाम होईल. तर आज बऱ्याच वर्षांनी तुम्ही कोकणात आलेले आहात, नवीन प्रोजेक्ट बघितलेले आहेत, कोकणातल्या आणि किंबहुना कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करणार आहात? मी आज खूप आनंदी आहे, कारण इतका आनंद मला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसला आणि तो विशेष करून मग शेती असेल किंवा सहकार असेल किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये असेल जे स्थानिक पातळीवर आता रोजगार निर्माण करायला सुरुवात झाली त्याचा फायदा पुढच्या 5-10 वर्षात तुम्ही बघा. या कोकणातला एक सुद्धा माणूस मुंबईला जायला तयार होणार नाही. अवैध सावकारी ही मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये वाढत चालले त्यावर अवैध सावकारीचा विषय हा सर्वत्र आहे. आता याच्या संदर्भात सुद्धा माझ्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर 2 मीटिंगा झालेल्या आहेत, परंतु त्याच्यात अजून काही निर्णय झालेला नाही. निर्णय झाल्यावर मी त्या संदर्भात बोलेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.